कडुलिंब म्हणजे निसर्गाने दिलेली एक अमूल्य देण आहे. त्याचा योग्य वापर जर केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. निसर्गाच्या या संपत्तीचा सन्मान करूया आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करूया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आरोग्यदायी जीवनशैलीच्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत एक असं झाड जे आपल्या आजूबाजूला सापडतं, पण त्याचे उपयोग अमूल्य आहेत. होय, आपण बोलतोय कडुलिंबाच्या पानांबद्दल. या कडुलिंबालाच नीम असं म्हणतात. यालाच आरोग्याचं रक्षक असंही म्हटलं जातं. कडुलिंबाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा म्हणजे पानं, फुलं, बिया, साल यांचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. पण आज आपण खास कडुलिंबाच्या पानांचा उपयोग पाहणार आहोत. कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही कडुलिंबाची पानं खूप उपयोगी ठरतात. कडुलिंबाची पानं त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. जसं की पिंपल्स म्हणजेच मुरूम, पुरळ, खाज आणि त्वचेचं काही इन्फेक्शन झालं असेल अशासाठी सुद्धा ही पानं उपयोगी येतात. आपल्याकडे बघा, कांजिण्या झालेल्या रुग्णाला कडुलिंबाचं पाण्यामध्ये कडुलिंब टाकून ते उकळलं जातं आणि त्या पाण्याने स्नान घालण्याची खूप पूर्वीपासून पद्धत आहे. त्यामुळे त्वचेसाठी ही कडुलिंबाची पानं खूप जास्त फायदेशीर आहेत. आणि डायबेटीससाठी सुद्धा कडुलिंबाची पानं उपयोगी आहेत. कडुलिंबाच्या पानामध्ये कडू आणि तुरट रस आढळतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करतो. दातासाठी आणि हिरड्यासाठी सुद्धा ही पानं खूप उपयोगी ठरतात. आणि त्याचबरोबर या कडुलिंबाच्या काड्यांनी दात घासण्याची पद्धत आपल्याकडे खूप आधीपासून आहे. त्या कडुलिंबाच्या काड्या दाताने चावल्या जातात आणि ब्रशसारखा त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या पूर्वजांना आधीपासूनच याचे गुणधर्म माहिती होते. त्यामुळे दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या काड्यांचा वापर होत होता. कडुलिंबाच्या पानांचा रस केसांसाठी सुद्धा उपयोगी आहे. तर हा पानांचा रस लावल्यामुळे कोंडा कमी होतो आणि केस चमकदार होतात. त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानामध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे किडनीसाठी आणि लिव्हरसाठी सुद्धा ही कडुलिंबाची पानं उपयोगी ठरतात. आणि ही पानं नैसर्गिक कीटकनाशक आहेत. त्यामुळे बघा, आपल्याकडे धान्य साठवताना वाळलेली कडुलिंबाची पानं टाकली जातात. आता या कडुलिंबाच्या पानाचे घरगुती काय उपयोग आहेत ते बघू. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी रिकाम्या पोटी 4 ते 5 कडुलिंबाची पानं चावून खावीत. त्याचबरोबर आपल्या पिंपल्ससाठी बघा, चिमूटभर हळद आणि गुलाबजलामध्ये मिसळून कडुलिंबाची पेस्ट जर लावली तर ती पिंपल्ससाठी खूप उपयोगी होते. पण हे सगळं जरी असलं तरी याचा उपयोग खूप काळजीपूर्वक करायचा असतो. पण हे वापरायचं तर कसं, तर याची पानं जी आहेत ती फक्त 5 ते 10 पानं तुम्ही खाऊ शकता. आणि रस प्यायचा झाला तर जेवणापूर्वी 1 ते 2 चमचे कडुलिंबाचा रस पाण्यात मिसळून पिला पाहिजे. पण याचं जास्त सेवन करणंसुद्धा हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पोटदुखी, उलट्या होणं, लूज मोशन होणं, त्वचेवर ॲलर्जी होणं यासारखे त्रास संभवू शकतात. म्हणून याचा वापर करताना अगदी जपून करावा. आणि प्रेग्नंट लेडीला आणि लहान मुलांसाठी वापर करायचा झालाच तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे वापरावं. आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा हे वापरण्याआधी. तर ही काळजी जर घेतली तर आपल्याला या कडुलिंबाच्या पानांचा खूप उपयोग होईल. कडुलिंब म्हणजे निसर्गाने दिलेली एक अमूल्य देण आहे. त्याचा योग्य वापर जर केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. निसर्गाच्या या संपत्तीचा सन्मान करूया आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करूया. आपल्याला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल बटन जरूर दाबा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी हे हेल्दी लाईफ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.